गाय आणि कुत्रे असणार तरच दत्तगुरु प्रसन्न होणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. गाय आणि कुत्रे आले तरच दत्तगुरु प्रसन्न होणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. गाय कुत्रे असले तरच दत्तगुरु पावणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. विद्येची देवता सरस्वती हवी तर मोर हवाच. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. विष्णू म्हटला की गरुडालाच. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. उंदराशिवाय गणपती कसा येणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. उंदराशिवाय गणपती कसा येणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. हत्तीशिवाय लक्ष्मी कशी येणार. हत्तीशिवाय लक्ष्मी कशी येणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. वाघ सिंहाशिवाय दुर्गा कशी येणार. वाघ सिंहाशिवाय दुर्गा कशी येणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. कुत्र्याला जपणार म्हणजेच खंडोबाचा जप करणार. कुत्र्याला जपणार म्हणजेच खंडोबाचा जप करणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्यालाच देव पावणार. नाग नंदी हवा तेव्हाच शंकर येणार. नाग नंदी हवा तेव्हाच शंकर येणार. संत असो की महात्मा, संत असो की महात्मा, पशु पक्षी वनराई यांनाच जपा म्हणणार साई. पशु पक्षी वनराई यांनाच जपा म्हणणार साई. महावीरही हेच सांगणार. बुद्ध महावीरही हेच सांगणार. प्राण्यांवर प्रेम करा असंच सांगणार. बुद्ध महावीरही हेच सांगणार. प्राण्यांवर प्रेम करा असंच सांगणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार तोच या देशाचा म्हणवणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार तोच या देशाचा म्हणवणार. 4 सिंह असल्याशिवाय अशोक स्तंभ तरी कसा पुरावणार. 4 सिंह असल्याशिवाय अशोक स्तंभ तरी कसा पुरावणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्याचाच उद्धार होणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्याचाच उद्धार होणार. शेवटचे न्यायाला यमही रेड्यावरूनच येणार. जो प्राण्यांवर प्रेम करणार त्याचाच उद्धार होणार. शेवटचे न्यायाला यमही रेड्यावरूनच येणार.